महाराष्ट्र गीत घेण्यासाठी एक फरमाईश आलेली होती. धन्यवाद. तुमच्यासाठी एक गीत घेऊया. महाराष्ट्र माझा, महाराष्ट्र माझा, महाराष्ट्र माझा, जय जय महाराष्ट्र माझा, जय जय महाराष्ट्र माझा, जय जय महाराष्ट्र माझा, जय जय महाराष्ट्र अपनी झलक सबसे अलग. गुलाम एक तास झालो गेलो तो अजून गेलो नाही. हिंदवा तुमचे चाटे आलेले शंभर दिल्याने बघा ते केले शोधून 100 ते अजून इलेच नाहीत नंबर. धन्यवाद. जोईल बोल अतिशय सुंदर सुरुवात या ठिकाणी केली आहे. धन्यवाद. या ठिकाणी खोआ श्रीकांत शिरसाट मंडळातर्फे या ठिकाणी बंद पॉकेट आलेला आहे. धन्यवाद. जोरदार टाळ्या मंडळासाठी होऊन जाऊ दे. धन्यवाद. मंडळासाठी पुन्हा एकदा सांगू इच्छितो की सूर्य कुणाला झाकत नाही, डोंगर कुणाला वाकत नाही आणि भोईप गावामधील माणसं कुणाच्या बापाला सुद्धा घाबरत नाही. बापाला सुद्धा अनेक मोठमोठे कार्यक्रम या रंगमंचावरती होतात. खरोखर त्या मंडळाला धन्यवाद. मंडळाचे मानावे तेवढे कमी आहेत. धन्यवाद. त्याचप्रमाणे या ठिकाणी पक्वाजवादक सन्मान्य आमचे अमोल पंचाळ यांना सुद्धा बंद पॉकेट मंडळाकडून आले. धन्यवाद. जोरदार टाळ्या होत जाऊ दे. धन्यवाद. त्याचप्रमाणे तबला वादक आमचे विनायक रांबाडे यांना सुद्धा मंडळाकडून या ठिकाणी बंद पॉकेट आलेला. धन्यवाद. जोरदार टाळ्या. थांबलेले आहेत त्यांच्याकडे एक जरा शिल्लक दाखव. पण या ठिकाणी बघा बाहेरच्या लोकांचा आवाज इकडे नाही. सगळे सुखसुखाट शांतचित्ताने ऐकतायत. नाहीतर त्यात अरे पेटाव सलाय. म्हणून मंडळासाठी सांगू इच्छितो की शून्यातून शून्य गेलं उत्तर आलं शून्य, शून्यातून शून्य गेलं उत्तर आलं शून्य. आणि तुमच्यासारखे भजनी श्रोते दोन्ही भुवाना तिन्ही भुवाना लाभलं. हेच आमचं पुण्य, हेच आमचं पुण्य. तेरी झलक शर्फी श्रीवल्ली नैनामध्ये खबर.
देव जाऊ दे. बघा पुष्पाची मोठी बहीण शांताबाई, लहान बाई मंदाबाई गेली की दर. म्हटलं तो हवी शोधू गेलो की गा त्याच्या मेजरचा गाव आज त्याचं गेम फसलो असं वाटला तुला बघतो. अतिशय सुंदर बुवाने पण चांगली सुरुवात केली. कारण बुवा सुरुवातीला सुद्धा काय बोलले नाहीत, कारण सुरुवातीला भजन झालं पाहिजे म्हणून बुवा बोलले नाही. तर त्या जोडीवाल्याला काय वाटलं की हे थंड गुलाब झालो कसो हो तसं तो दाखवून नो सगळ्यांना कोडी मिठी तिकडनं काय म्हणता बघा गरम म्हणतात तसं लोक पोचलेलो होतो. मच्छी आणून गेलो त्या दिवशी. आईने सांगितलं जरा संदीप जरा मच्छी घेऊन ये. गेलो जामसांड्यात गेलो आणि मच्छी घेतल्या आणि घराकडे गेलो. बरा बांगडे घेतले आणि ते कसे 20 रुपयाचे 100, 20 रुपयाचे 100 बांगडे घराकडे घेऊन गेलो. आई विचारते अरे संदीप तुला बांगडे कसे गावले. नाही म्हणालो 20 रुपयाचे 100. मग आई म्हणता एक पडलो कसो. लोक पोचलेलो म्हणता पिशवी फाटकी होती म्हणून पडलो. किती हुशार आहे तो बघ. म्हणून सांगते त्याच्यासाठी हा गाणं घेऊया. मनात माझ्या आली सारी नितळ भावना या लोक राहुआता कपाल होऊला सगळी गुणीत लकडी गाडी आलो या बाई उडान सगळी गुणीत लकडी गाडी आलो या बाई उडान फिरविंग गिटार आडकला गिटार एवढा तुका हलवायला होईल. कवटा फुटील कवटा हो नको. अरे नरकासुरांचा वध श्रीकृष्णाने केला. अरे चहड्या कसे करा रक्त नको 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 छे छे हिसाब करायला गेला अजून आला नाही. छे छे पण बहुतेक या नरकासुराचा पोरच वाटत. केवढा त्या उंची किती काय तर देवाच्या का रडवला नसो काय समजत नाही. सगळे थांबले त्यांच्यामुळे हे गाणं व्यवसायामध्ये. स्वर्गापेक्षा सुंदर असा स्वर्गापेक्षा सुंदर असा स्वर्गापेक्षा सुंदर कोकण म्हणजे काय. फळा फुलाने नटलेलं असं हे आमचं सुंदर कोकण. निसर्गरम्य असं छत्रपतींच्या पदस्पर्शानं परशुरामाच्या पुण्याईनं निसर्गरम्य असं आमचं कोकण नटलेलं आहे. बुवा लक्षात घ्या. कारण कोकण म्हणजे काय, ओढ म्हणजे काय ते जीव लावल्याशिवाय कळत नाही. प्रेम म्हणजे काय स्वतः केल्याशिवाय कळत नाही. आणि कोकण म्हणजे काय ते बुवा गणपतीला पुई गावामध्ये गणपतीला आल्याशिवाय कळत नाही. आल्याशिवाय कळत नाही. जोरदार टाळ्या म्हणून सांगतोय.
काय उदास जोडीबोनचे गुरु काय म्हणतात लोक त्यांच्या लक्षात नाही जगाला घ्यायचा त्यावर अहो जोईल बुवा इकडं तुझा रे बुवा तिकडं हा जोईल बुवा तुझा रे बुवा काय तुमचा सांगितलं घेऊचा असेल तर घेऊ आणि घरात जावा संपत्ती नाही आता काय जोक्स वगैरे सांगून सुद्धा तेवढी बरं करणार नाही आपलं, हे की नाही? आता कारण वातावरण कसं असायचं आता फुकट त्याच्यावर गुलाबा थोडासा साधला त्यात त्या चालल्या गुलाबाला जायला होय होय काय विचार करू उठण्याचं साबून म्हणता बुवा मागो गेलो एवढं मला मी उठण्याची गुड्या पावडरच येत काय काय करता पहिल्या दिवशी लावलं मी म्हणता नको लावू गुरमा येते म्हणता बाकी तुम्ही बरोबर सुटायच आपला कसा जास्त टेन्शन नाही बरोबर आता नवीन पिढी सुद्धा या ठिकाणी ऐकतात महिलावर्ग सुद्धा बुवा अजून या ठिकाणी उपस्थित आहेत बघा वारी ऐकण्यासाठी कारण महिला सुद्धा मगाशी सांगितलं नाही आमच्या पुजारी कोणी की मंगला गेले पुन्हा गेले आता कुणाचं नाव हा हा आला म्हणता हा बाबूराव संदीपराव आला पान खाके आया आणि एकदम बाबा झालं आणि एवढं तुम्हाला माहिती आहे लेडीज फर्स्ट आहे सध्या टीव्ही वरती ऍड सुद्धा महिलांसाठी येत आहे सिरियल सुद्धा महिलांसाठी झालेले आहे बरोबर कारण पहिली सिरियल एक आलेली होती बघा आई कुठे काय करते दुसरी सिरियल आता चालू आहे माझा मितवा तिसरी कुठची अर्ध तुझं अर्ध माझं पुरुषांका काय नाही त्यांका 1500 पुरुषांका अजिबात काही नाही बघा फक्त पुरुषांका एकच वेळ येता काय लंग सलगाव खूपसूरती पाहाव महिलांसाठी आणि पुरुषांका विटेक सलगाव उजली मंदिरात सुद्धा पूजा अर्चा वंदन महिलांसाठी पुरुषांका काय नाही घंटा इसको समजाओ पातळ पातळ अच्छा म्हणजे काय म्हटल्यानंतर बघ तुला मला अशी हा म्हणून ते परत वेळ शॉर्टकट मध्ये करून टाका कारण 3 वाजायला आले त्यामुळे मी सांगतो 2 नंबरला बसलो 3 नंबरला हे की नाही वा बाकी वाली उडवूनच दिला रेशन फ्री करून टाकला नाही जगा 5 पोरात ते काय रेशन फ्री 4 वर ऐकान चालवलं भारी शब्द आणले आपण सांगितलेलं होतं तसं बुवा नाही उचलेलं आमचं बुवा तुमका मी सांगते बुवांका बुवांचं पोरगो गावात नागड्याने आणि ही बातमी घराघडीत कळली
बुवा आमच्या आंघोळ करीत होते. गडबड झाली. बुवांचं पोरगं गावात नांगण्याने फिरता. बुवा काय खबर काढल्याबरोबर बुवा आंघोळ करत होते. पागल गुंडाळाने गेले. अरे म्हणाले, अरे जुलीन बुवांचा मुलगा आणि तू गावात नांगण्याने फिरतोस, तुला लाज नाही वाटत? असा आपण आपल्या कमरेच्या कमरेत एका लावले. एवढे गर्दी खाई जमलेली होती. कोण खायचं गेले पळालं. त्याचं ते म्हणाले, मगाचा बरा होता पण ह्या बरा नाही. ते काका जेवण वाढले ना, ते पण हसतात म्हणून त्यांना जोक सांभाळलं होतं. काका धन्यवाद. जवळजवळ 75 इयर्स होऊन गेले बघा, तरी त्यांचा हाड कसा मजबूत आहे. काका आलीच्या पोरांची हाडा कुरकुरीत झाली. 40 वर्षापर्यंत कुरकुरीत झाली, कारण कुरकुरा जास्त खातं आणि उठणं लावतं म्हणून झाली. सांगता हात खय सुजवला, खय हात सुजवला घालू खय काय पुढं खायचो. अरे होळी झाली, मी माझ्या कर्मानं मरतोय, तुम्ही काय 4-5 टाके पडलेले. मी त्यांना सांगितलं गावल्या का नाका हातान पेटी वाजूक जमायची नाही. ते म्हणाले हातात नाही वाजवलं तरी चालेल, पण तोंडात बोल, तोंडात बोल. आणि ह्याका काय सांगलं, त्या पुतणीच्या पाठीमागे गेलो आणि काय केलं, तुम्ही खैची लावून देणार खोळो व्हायचो. 500 पापी काय केलं बापू कशी. हे बाबा हे असं काय सांगू नको. आय डोंट लाईक, डोंट टच माय बॉडी, नाही तर दाबीन तुझी नाडी म्हणून सांगतोय. धन्यवाद. या ठिकाणी मंडळाने सांगितलंय बुवाला सोबत संधी देऊया. मी सुद्धा आता माझी भारीची सांगता करतोय, अभंग घेतोय. बुवा मी काहीतरी भेरे वगैरे घ्या. तुमका जर पाकटा येणार मिळाली, तुमका येतात की नाही शाश्वती कमी आहे. त्याच्यानंतर माझा झाल्यानंतर लगेच गवळण घ्या आणि तुम्ही घरी गेला तरी चालेल. मारियाची जात आमची, मारियाची जात शेत राहुका.
धन्यवाद.